आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। त्यासाठी आपण येथे पहिले चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 टमाटे, सुक्या लाल मिरच्या, थोडंसं अद्रक आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला आहे। पाणी गरम करून त्यात ते उकळून घ्यायचं आहे। उकळत ठेवत असताना दुसऱ्या साईडला इथे मी एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे। आलं आणि लसूण याची पेस्ट टाकायची आहे 1 चमचाभर। ते फ्राय करायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये कोबी घ्यायचा आहे। कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। बारीक कोबी चिरून घेतल्यावर मीडियम गॅसवर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडं हलकं फ्राय झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे। ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। कोबी थोडासा सॉफ्ट झाल्यावर शिजल्यावर जास्त पण नाही शिजवायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण जे चटणीसाठी उबाळून घेतला होता, पाण्यात उकळून घेतलं होतं, त्यात आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। आपली चटणी तयार झाली आहे। आता येथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त कडक पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे। पीठ जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला। मळून झाल्यानंतर थोडेसे त्याच्यावर तेल टाकायचे आहे। तेल टाकून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे भिजवण्यासाठी। 15 ते 20 मिनिटं झाले आहे। आता एकदा परत आपण याला मळून घेणार आहोत। याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। इथे मी फक्त कोबी वापरला आहे, त्याऐवजी त्याच्यात तुम्ही गाजर, शिमला मिरची पण टाकू शकतात, पण मी फक्त कोबीचेच बनवले आहे। आता आपल्याला इथे लाटून घ्यायचे आहे। थोडं पातळच लाटायचं आहे। हे व्हेज मोमोज बनवायला एकदम सोपे आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। टेस्टला पण खूप छान होतात। आता जे आपण कोबीचं स्टफिंग बनवलं आहे, यामध्ये आता ते टाकून घ्यायचं आहे। जसं आपण मोदक करतो त्याप्रमाणे असं लांबट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मोमोज बनवून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यायचे आहे। इथे मी सर्व मोमोज बनवून घेतले आहे। आता एक चाळणी घ्यायची आहे, त्याला तेल लावून त्यामध्ये मोमोज ठेवायचे आहे आणि पाणी तापवायला ठेवलं आहे मी पातेल्यात, त्याच्यावरही आपण चाळण ठेवणार आहोत। तुम्ही स्टीमर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेही यूज करू शकतात। 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला मोमोज स्टीम करून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटं झाले, आपले मोमोज तयार झाले आहे। हे मोमोज एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।